प्रसिद्ध मराठी अभिनेत्री कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ज्यांच्यासाठी खास विशेष उल्लेखनीय असं आपण सगळ्यांनी अनुभवलंय, त्यांना विनंती त्यांनी स्थानापन्न व्हायचं. आणि अर्थातच मी मंचावर आमंत्रित करते आहे आपल्या सगळ्यांचंच लाडकं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी खास आपण निमंत्रित केलेले आपल्याच परिवारातील सदस्य माननीय राज काजी सर. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये खरं तर फॅन्ड्री, सैराट, झुंड अशा अनेक चित्रपटांद्वारे काम करत संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी, त्यासोबतच न्यूड अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या आणि एक खेळाडू असणाऱ्या, स्वतः खेळाडू असताना सुद्धा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत अतिशय ग्रेट असं व्यक्तिमत्व स्वतःचं सिद्ध करणाऱ्या कबड्डी खेळाडू, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री आणि खरं तर गिरणी कामगाराच्या घरामध्ये जन्म घेऊन आपल्याला कुठलाही कलात्मक क्षेत्राचा वारसा नसताना स्वतःला आंतरराष्ट्रीय ख्यातीत सिद्ध करणाऱ्या छायाताई यांचं मंचावर आगमन. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट छायाताईंसाठी. आणि दुसरं व्यक्तिमत्व ज्यांना आपण सगळेच ओळखतो, आपल्या सगळ्यांच्यासाठी आपल्या परिवाराचा एक भाग आहेत, पण त्यांचा परिचय करून देणं हे माझं निवेदिका या नात्याने आद्य कर्तव्य. प्रसिद्ध नाट्य चित्रपट समीक्षक, लेखक आणि आपल्या सगळ्यांचे लाडके मुलाखतकार माननीय राज काजी सर. छायाताई यांचा परिचय त्यांच्या सगळ्या बोलण्यामधून, संवादामधून आपल्याला माननीय काजी सर तर करून देणारच आहेत, पण एकदा आपल्या सगळ्यांच्यासाठी मला वाटतं ज्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीमध्ये स्टँडिंग ओव्हिएशन मिळालं, आपण सगळ्यांनी एकदा उभं राहून मानवंदना देऊयात का ताईंना? जोरदार एकदा, कारण कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्यांचा सन्मान झालेला आहे. फक्त मराठी नाही, आपल्यासाठी अभिमानाची आणि गहिवरून टाकणारा क्षण. ताई, आम्हाला तुमचा इतका अभिमान आहे की शब्द सुद्धा तिथे कमी आहेत. धन्यवाद. यानंतरची सूत्र माननीय राज काजी सरांकडे. थँक्यू शोभा. म्हणजे चित्रपटाच्या भाषेत म्हणजे जो क्लायमॅक्स असतो तो शोभाने आधीच करून टाकला. आणि मला असं वाटतं की हा जो प्रवास कानपर्यंतचा जो आहे तो ऐकल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्या शेवटी आपल्याला त्यांना पुन्हा एकदा स्टँडिंग ओव्हेशन द्यायची इच्छा होईल अशी मला नक्की खात्री आहे. कारण ज्या चित्रपटासाठी कान फेस्टिवलमध्ये छाया गेलेली होती त्या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर सुद्धा तिथे जवळपास 8 ते 10 वेळेला स्टँडिंग ओव्हेशन झालं, बरोबर. तर मुळात आपल्या अनेक मंडळींना हे काय आहे कान, मुळात त्याचं कानचं उच्चार आहे का कान आहे, इथं आपली सुरुवात आहे. तर जसं आपण असं म्हणू की एक ऑस्कर हे मेनस्ट्रीम सिनेमासाठी असतं, तसं कलात्मक सिनेमासाठी ज्याला कलावंतांमध्ये, जगातल्या कलावंतांमध्ये ऑस्करपेक्षा थोडासा अधिकच मान आहे असा हा जगातला सगळ्यात मानाचा असा फेस्टिवल आहे. आणि जवळपास 30 वर्षानंतर तिथल्या कॉम्पिटिशन सेगमेंटमध्ये एक फिल्म गेली. नुसती ती गेली नाही, म्हणजे नुसतं एंटर झाली नाही, तर त्याला ग्रँड प्रिक्स हा एक फार मोठा मानाचा पुरस्कार मिळाला. आणि आज आपण सगळे आनंद, एक वेगळा आनंद प्रकार साजरा यासाठी करतो आहोत की त्याच्यामध्ये आपल्या सगळ्याची अभिमानाची गोष्ट अशी की एक मराठी व्यक्तिमत्वाचा सहभाग त्याच्यामध्ये होता. आणि त्या चित्रपटाची जवळपास 19 ते 20 देशांमध्ये समीक्षा आलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल म्हणता येईल असा हा चित्रपट होता. आणि जसं काल उषाताईंचा जीवन गौरव देताना एक भाग आला की मुंबईमधल्या एक सामान्य मराठी कुटुंबातून त्यांची वाटचाल होती कुठपर्यंत पोहोचली. मला असं वाटतं की कालच्या त्या कथेचंच एक थोडंसं एक्सटेन्शन आहे की तुमच्या आमच्यासारख्याच मराठी सामान्य कुटुंबातनं आलेली छाया आज कानपर्यंत गेली, त्या फेस्टिवलपर्यंत गेली. आणि गेली नाही तर आपली नाममुद्रा तिने उमटवली. आमचे काही मित्र असे गमतीने म्हणतात की कानामागून आली आणि कान जिंकून आली. तर मला असं वाटतं की आपण बाकी सगळ्या गप्पा सुरू करायच्या आधी कानमध्ये तुम्ही गेल्यानंतर तो जो चित्रपट आहे व्हॉट वी इमॅजिन, ऑल वी इमॅजिन ॲज लाईट, हा मल्याळी आणि हिंदी दोन्हीमध्ये आहे, बायलिंग्वल आहे का वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे? म्हणजे वर्जन दोन्ही आहेत सायमल्टेनियस? नाही, तो सिनेमा मल्याळम आणि हिंदी असं दोन्हीमध्ये रन होतो. हा असा चित्रपट आहे. तर आता तो जेव्हा आपल्यापर्यंत येईल, फेस्टिवल्समध्ये येईल वगैरे, त्याची आणखी चर्चा होईलच. पण हा चित्रपट कानमध्ये गेला तर तिथल्या जाणकारांनी, तिथल्या प्रेक्षकांनी
आपल्या या थीमचं आणि आपल्या टीमचं कशा प्रकारे स्वागत केलं, इथनं सुरुवात करूयात आपण. सगळ्यात पहिलं मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल आभारी की धन्यवाद कळत नाही, पण खूप खूप भारी वाटतंय. मला वाटतं पुण्यामध्ये माझा हा पहिला म्हणजे असा सत्कार असावा. नाही, याच्या पुढे तो वारंवार होईल. आणि तुम्ही जसं विचारलं की कान्समध्ये खरं तर आमच्यासाठी आहे ना तो एकदम असा भारावून टाकणाराच दिवस होता आणि तो क्षण होता. खरं इथून निघताना असं काही विचार केला नव्हता. जस्ट आपली फिल्म सिलेक्ट झाली याचा खूप आनंद होता आणि असं वाटलं होतं की आपण तिथे जायचंय आणि स्क्रीनिंग अटेंड करायचंय आणि यायचंय. बरोबर. पण ना स्क्रीनिंगच्या दिवशी जे आम्ही बघितलं तिथे की खरे सिनेमावर प्रेम करणार म्हणजे ते अख्खं शहर आहे ना त्या फेस्टिवलच्या वेळी ते एक म्हणजे अख्खं शहर असं सिनेमामय होऊन जातं. होय होय बरोबर. म्हणजे मला तर कमालच वाटली की प्रत्येक माणूस आणि पहाटे 7-8 वाजल्यापासून त्यांची तयारी सुरू असते की आता कोणती फिल्म बघायची, काय करायचं असं. तर आमच्यासाठी तर असं होतं की आम्ही एक तर मी पण एवढ्या मोठ्या थिएटरमध्ये मी पहिल्यांदा सिनेमा बघितलाय आणि तो पण स्वतःचा सिनेमा. आणि ऑल वी इमॅजिन ॲज लाईट पहिल्यांदा मी तिथे बघितलाय, त्याच्या आधी नाही बघितलं. अच्छा, आधी काही नाही. तर जेव्हा सिनेमा संपला ना म्हणजे ते अख्खं थिएटर म्हणजे थिएटरमधली माणसं उभी राहून टाळ्या वाजवत होती आणि त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो काही आनंद दिसत होता ना तो कमालीचा होता. म्हणजे आम्हाला तेव्हा नाही कळलं की ती 8 मिनिटं स्टँडिंग ओवेशन वगैरे हे दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वाचल्यावर आमच्या लक्षात आलंय. आम्ही फक्तच ते बघत होतो आणि असं भरून घेत होतो बस. नाही. आणि विशेष म्हणजे ती म्हणजे साधारण आता OTT आल्यामुळं आणि ज्याला आपण इंटरनॅशनल सिनेमा बनतो तर त्याच्यामध्ये काहीतरी खूप इंटरनॅशनल लेवलचं पॉलिटिक्स असेल, क्राईम असेल, मारधाड असं या टाईपने येतं किंवा अजिबात न कळणारा असा काहीतरी काय म्हणू आपण त्याला दुर्बोध सिनेमा असेल अशी एक आपल्याकडची इमॅजिनेशन असतं की फेस्टिवलला सिनेमा गेला म्हणजे बहुतेक तो आपल्याला न कळणार असेल. पण त्या सिनेमाबद्दलची आपण एकूण जेव्हा आपली माहिती येते तर 3 अतिशय सामान्य मुलींची जी गोष्ट आहे असं वाटतं. तर काय असं असेल की या 3 सामान्य मुलींची गोष्ट जगभरातल्या लोकांना आपली वाटली? खरं तेच आहे की आपल्याला वाटतं की सिनेमामध्ये खूप काहीतरी गहन मांडण्यासाठी मारधाड असावी लागते, मग सेक्सेस असावा लागतो किंवा ह्या बऱ्याच गोष्टी, आयटम सॉन्ग असावं लागतं. पण मला असं वाटतंय ना की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या साध्या साध्या गोष्टी मांडणं जास्त चॅलेंजिंग ऑफकोर्स आहे. आणि मला वाटतं ना की तेच मांडायला हवं जे आपण बघतोय खरं आजूबाजूला. आणि त्या लोकांना तर आपली भाषा पण नाही येत. म्हणजे मला ते खूप भारी वाटलं की त्यांना कुणालाच काही हिंदी येत नाही, मल्याळम येत नाही, पण सिनेमाचीच ही ताकद आहे की त्यांना ते भाषेच्या पलीकडे जाऊन तो सिनेमा समजला आणि त्यांना उभं राहून टाळ्या वाजवण्याला भाग. म्हणजे सिनेमा माध्यमाची ताकद आहेच आहे की तो थेट लोकांपर्यंत पोहोचतो. त्याच्यामध्ये त्याची दृश्यात्मकताच एवढी पॉवरफुल असते की अनेक वेळा भाषेचा अडसर येत नाही आपल्याला. पण तरी देखील त्या कंटेंटमध्ये, त्या कथेमध्ये असं काही असं लागतं की ज्याचा कनेक्ट कुठल्याही वर्णाच्या, वर्गाच्या, देशाच्या, प्रांतातल्या माणसाला थेट भिडतो. मला असं वाटतं की तो जुळून आलेला डेफिनेटली आहे. आणि आता याचाच विचार आपण हा कानपर्यंतचा हा जो छायाचा प्रवास आहे, आता मला असं आठवतंय की खरं तर तिने त्याआधी पण एक सिनेमा केलेला होता बाई माणूस, पण फॅन्ड्री या नावाचा जो सिनेमा आला, आता फॅन्ड्रीचा पण थोडंसं आणखी आपण थोडंसं मागे गेलो बरोबर 20 वर्षांपूर्वी जर नीट विचार आपण केला, 2004 साली श्वास नावाचा एक चित्रपट आला. आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं मराठीला 52 वर्षांनंतर. आणि असं म्हणतात की मराठी सिनेमाने पुन्हा एकदा श्वास घेतला आणि नवीन ऊर्जेची माणसं आली आणि राष्ट्रीय पातळीवर पर्यंत आपले चित्रपट जायला लागले. पण त्याला खरं एकदा चैतन्य आणि एक वेगळं पैलू त्याचा आहे ना पुन्हा एकदा 2013 मध्ये, म्हणजे बरोबर
एक 10 वर्ष झाले असतील फॅन्ड्री नावाच्या चित्रपटाला. तर फॅन्ड्रीचं वैशिष्ट्य असं होतं की तो अतिशय आपल्या मातीतला, अस्सल मातीतला, आणि त्यातली जी माणसं होती ती थेट आपल्या आसपास असची आणि थेट आपल्याला भिडणारी होती. आणि चित्रपटांच्या पार्श्वभूमीचा विचार केला तर थोडंसं शहरी अर्बन सिनेमा हा थोडा जास्त मातीमध्ये पोचला. त्याच्यामुळं फॅन्ड्रीनंतर, सैराटनंतर जी एक ग्रामीण भागातनं एक टॅलेंट उभं राहायला लागलं. मला असं वाटतं की त्याची सुरुवात फॅन्ड्रीपासून होती. आणि फॅन्ड्रीने आपल्याला जसा नागराज दिला तर तसं मला तशी आपल्याला छाया त्यातनंच मिळालेली आहे. तर नाटकाचा एक मधला एक टप्पा होता. म्हणजे फॅन्ड्रीचा आपण सिनेमात यायच्या आधी म्हणजे मला आणखी फार अभिमान आहे की आपण आज एका रंगमंदिरात बसलेलो आहोत आणि वामन केंद्रे सर म्हणजे तशा अर्थाने आपण काय म्हणू की आपण आपले गुरु हे एकच आहे. तर वामन सरांबरोबर ज्या प्रकारे काम केलं, झुलवा नाटक मला असं वाटतं किती सालची गोष्ट असेल? झुलवा 2006. आणि आता तुम्ही बोलताना मला आठवलंय की श्वास 2004 मध्ये 2004 मध्ये मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता. क्या बात आहे. माझा आवाज थोडा बसलाय हा. तर 2004 मध्ये 2001 मध्ये मी सरांचं वर्कशॉप केलं होतं वामन केंद्रेंचं. आणि 2004 मध्ये जस्ट मला असं कानावर पडलं की होतं की दूरदर्शनला एक शॉर्ट फिल्मचं काम सुरू आहे. आणि मग मी तिथे गेले होते की काहीतरी काम मिळतंय का बघूया म्हणून. आणि शरण बिराजदार नावाचे डिरेक्टर होते. तर मी त्यांना भेटले आणि सांगितलं की असं असं मला काम करायचंय. सो त्यांनी मला सांगितलं की अरे पण आमचं सगळं कास्टिंग झालंय म्हणून. आणि मी म्हटलं ओके. पण मग त्यांनी सांगितलं मला पण एक ना असिस्टंट हवी आहे. तर असिस्टंट म्हणून जॉईन होशील का? तर त्यावेळी थोडंसं असं मनातल्या मनात राग आला होता की अरे आपण ॲज अ ॲक्ट्रेस म्हणून काम मागायला आलोय आणि आपल्याला असिस्टंट विचारताय. पण त्यावेळी मग नंतर असं वाटून गेलं किंवा बरोबरच्या लोकांनी सांगितलं की ठीक आहे ना, जॉईन हो ना, काहीतरी शिकायला मिळेल, काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. तर मग मी पण म्हटलं येस. तर मी असिस्टंट म्हणून जॉईन झाले त्या शॉर्ट फिल्मला. बारामतीला शूटिंग होतं ते. आणि ते शूटिंग सुरू झालं. आणि असिस्टंट म्हणजे मला वाटतं हेच असतं, फक्त याला बोलवून आण, त्याला ते सामान उचलून ठेव, हेच केलं. पण त्यावेळीही मी ते खूप आनंदाने केलंय कारण की मला नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या. आणि लकीली काय झालं, ज्या रोलसाठी मी भेटायला गेले होते त्याचं उद्या शूट असणार होतं त्या ऍक्ट्रेसचं. आणि आदल्या दिवशी संध्याकाळी फोन आला की ती ऍक्ट्रेस येत नाहीये. आणि मग असं झालं ना की आता कोणाला उभं करणार. तर मग अरे चल छाया तू असं करून मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला तो 2004. नाही खरं म्हणजे मी आणखी पुढे जाणार होतो वामन सरांपर्यंत. पण 2004ला तू कॅमेरा फेस करायला आलीस किंवा निघालीस तर हा आपलं कॅमेऱ्याचं नातं आहे हे तुला त्याच्या आधी कसं काय जाणवलं की अरे आपण जायला पाहिजे, स्टेजवर जायला पाहिजे, कॅमेरा पुढे जायला पाहिजे, एक काहीतरी कसा ट्रिगर पॉईंट असतो ना. तर तो काय होतो? तो माझ्या आयुष्यात आहे ना प्राध्यापक वामन केंद्रे हे खूप महत्वाचे. राईट, अगदी बरोबर. तर 2001 मध्ये अशाच काही गोष्टी घडल्या आयुष्यात ज्याच्यामुळे असं काही सुचत नव्हतं काय करायचंय आणि काय नाही. जसं मी सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ऐकलं असेल तर ते आपल्याला काहीच सुचत नाही, सगळं संपल्यासारखं वाटतं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येतोच असं मला वाटतं, कुणीही किती सांगितलं तरी. तसंच काहीसं झालं होतं. आणि त्यावेळी फक्त स्वतःला रमवण्यासाठी आणि त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी फिल्मी, अगदी फिल्मी असं तुम्हाला वाटेल की असं थोडी ना घडतं, पण असं घडलंय. मी त्या शॉक मध्ये होते आणि घरी बसले होते आणि पेपरमध्ये मी ऍड बघितली होती प्राध्यापक वामन केंद्रेंच्या ऍक्टिंग वर्कशॉपची. आणि मला काय माहित काय वाटलं की यार या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला घरातून बाहेर पडलं पाहिजे आणि अशा लोकांमध्ये गेलं पाहिजे की ज्यांना माहित नाहीये की माझ्या आयुष्यात काय झालेलं आहे. फक्त त्यासाठी म्हणून मी ते वर्कशॉप जॉईन केलं. पण त्यावेळेला तुझा इंटरेस्ट स्पोर्ट्स मध्ये पण होता मला वाटतं. येस, हो. तो काय भाग आहे? मी शाळेत असल्यापासून कबड्डी खेळायचे. म्हणजे शाळेत असताना मी उपनगरच्या टीम मध्ये सिलेक्ट झाले. त्याच्यानंतर मग मी साठे कॉलेजच्या टीम मधून खेळत होते. मग मी स्टेट लेवलला कबड्डी खेळते. वेगवेगळ्या क्लब मधून. बरोबर, कारण स्टेट लेवल पर्यंत जाऊन
म्हणजे तिथनं मोकळं होणं, अलिप्त होणं हे जरा खरं कठीण आहे ना. येस, हो. पण मला असं वाटतं की कदाचित त्या क्षेत्राने म्हणजे कबड्डीने एक चांगलं टॅलेंट मिस केलं असेल, पण थँकफुली ते आपल्याकडे आलं, आपण नशिबवान आहोत. तर मग झुलवा या नाटकाचा आणि विशेषतः वामन केंद्रेंचा काय प्रभाव आहे एकूण? झुलवा नाटकात जी प्रोसेस होती म्हणजे ती एका अर्थाने एक तुझं ट्रेनिंगच झालं. येस येस येस. तर ते काय प्रकारे तुला असं वाटलं की नाही आपण डेव्हलप होत चाललेलो आहोत, किंवा केंद्र सरांकडनं आपल्याला काय मिळालं की जे आजपर्यंत आहे सोबत? येस, कारण केंद्रे सरांच्या वर्कशॉपमध्ये मला हे कळलं की ना दिसतं तेवढं सोपं नाही आहे हे क्षेत्र, आणि आपल्याला कशावर काम करावं लागणार, काय गोष्टी मला येत नाही आहेत ना त्या दाखवून दिल्या त्यांनी. म्हणजे सरांनी खूप मेहनत घेतली आहे माझ्यावर. आता सर मला सांगतात अगं सगळंच काही सांगायचं नसतं म्हणून, पण झुलवाच्या रिहर्सलला एक लाईनसाठी ना 3-3, 4-4 तास सरांना काम करावं लागायचं. हा, म्हणजे माझा सीन आला ना की बाकीचे सहकलाकारांना असं व्हायचं चला आता आराम आहे, 4 तास काही पुढे जाणार नाहीये. सो माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं ते वर्कशॉप, आणि तिथूनच सुरुवात झाली की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय हे सरांनी डोक्यात तो किडा. येस येस. आणि केंद्रे सरांचं वर्कशॉप, केंद्रे सरांबद्दल, वामन केंद्रे सरांबद्दल ज्यांना माहिती आहे, म्हणजे या क्षेत्रासंबंधी जे लोक आहेत की त्यांना अक्षरशः म्हणजे हेडमास्टर म्हटलं जातं, की ज्या प्रकाराने ज्या रिगरसली ते तालमी करून घेतात, तर त्यांच्याकडे एक नाटक करणं म्हणजे एक उत्तम एक ट्रेनिंग कोर्स पूर्ण केल्यासारखं आहे. आणि मग ऑब्व्हियसली वामन केंद्रेचा टप्पा ओलांडून आपण असं गृहीत धरू म्हणजे मध्ये बाई माणूस झालेली होती, पण मी त्याबद्दल नंतर बोलीन. पण फॅन्ड्रीपर्यंतचा प्रवास म्हणजे फॅन्ड्री तुझ्या आयुष्यात कसा काय आला, किंवा तुझी नागराची काय निमित्ताने गाठ झाली? झुलवा केलं त्याच्यानंतर फॅन्ड्री किती साली गेलं? 2009. हां, त्याच्यामध्ये पण ना बरीच कामं केली खरं तर. येस, बाई आधी झाली ना. होय होय, बाई माणूस केला जो आजपर्यंत रिलीज नाही झाला. उत्तम सिनेमा आहे, फिल्मफेअरचा अवॉर्ड आहे त्या फिल्मला, पण तो रिलीज नाही झाला. त्याच्यानंतर मी सिंधुताई सकपाळ बोलते, तोही फॅन्ड्रीच्या आधीचा सिनेमा आहे. बाबू बँडबाजा तोही आधीचा आहे. पण माहित नाही, फॅन्ड्रीमुळे मी खूप लोकांपर्यंत पोहोचले, सिनेमा खूप लोकांपर्यंत तो पोहोचला. येस. आणि म्हणजे फॅन्ड्री केला आणि अक्षरशः म्हणजे मी नानीच झाले सगळ्यांची. म्हणजे मला आठवतंय की फॅन्ड्री पीफला झाला तर मला फोन यायचे, आणि म्हणजे मला तेव्हा भरून यायचं की आपल्यापेक्षा वयाने डबल मोठी माणसं मला तेव्हा माऊली बोलायचे. हे फक्त त्या फॅन्ड्री सिनेमामुळे आणि नानीमुळे. नाही, हा वयाचा जो मुद्दा तू सांगितला ना, तर मला मी कालच आमच्या मित्रांशी प्रवीणशी बोलताना मीच म्हणालो की छायाचा प्रॉब्लेम आहे ना, प्रॉब्लेम म्हणालो बरं का मी, की तो अनुपम खेर सारखा आहे. म्हणजे अनुपम खेरने पण आहे ना वयाच्या 38व्या वर्षी 60 वर्षाच्या मात्रेचं काम केलं होतं, आणि छायाने पण एवढ्या ग्रोनअप पद्धतीने काम केलं की ही काहीतरी यंगर लीड मधली काही रोमॅन्टिक सीन्स करू शकेल, ऍक्शन सीन्स करू शकेल, असं बघितलंच गेलं नाही सुरुवातीला. याची पण अडचण आलीच असेल ना तुला कास्टिंगच्या अर्थाने? पण काय माहिती, मी सुरुवात केली ना, मी शाळेत असताना 7वीत काही 8वीत असताना कुमार कला केंद्राच्या स्पर्धा व्हायच्या. हो. तर तेव्हा मी काम केलं होतं, त्याच्यात मी आजीचा रोल केला होता. सुरुवात तिकडून. त्यामुळे उलट मी आजीवरून मग त्या नानीवर आले, आईवर. म्हणजे कमीच झालं. येस, माझी सुरुवातच म्हणजे आजीच्या रोल पासून झालेली. म्हणजे त्या मनाने तशी बरी प्रगती होती की आईपर्यंत आली होतीस. इव्हन आता मडगाव एक्सप्रेस केला तर मी सिंधुताई सपकाळ मध्ये उपेंद्रच्या आईचा रोल केला. होय होय. आणि आता त्याच्या बायकोचा रोल. नाही, ते म्हणजे ते काय, ती सिग्नेचर लाईन आहे ती की ते कांचन कोंबडी, त्याच्याबद्दल मी शेवटी बोलणारच आहे. तो फार भयंकर इंटरेस्टिंग प्रवास आहे. म्हणजे नानी ते कांचन कोंबडी हा एक वेगळाच चॅप्टर परत डेफिनेटली आहे. आणि देन केम सैराट. म्हणजे सैराट या सिनेमाचं आणखी वैशिष्ट्य असं होतं की मग तो कलात्मकदृष्ट्या किती वर्षा होता वगैरे त्या वेगळ्या गोष्टी आहेत, पण 100 कोटीच्या आकड्यांपर्यंत मराठी सिनेमा जाऊ शकतो असं एक नवीनच क्षितिज त्या सिनेमाने आपल्याला दाखवलं. आणि मी आधी म्हणालो तसं की सैराटमुळे ना
म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटायला लागलं की अरे हे माध्यम मी हँडल केलं पाहिजे, किंवा मला माझ्याकडे सांगायची एक गोष्ट आहे किंवा माझ्याकडे सांगायची एक पद्धत आहे. त्याच्यामुळे ना सैराट नंतर खूप परिणाम हा एकूणच मराठी इंडस्ट्रीवर झालेला आपल्याला दिसतो. पण आता जसं आपण वामन केंद्रे सरांबरोबर बोललोय, नागराचं वैशिष्ट्य काय होतं की नागराची भाषा जी आपण पडद्यावर बघतो ती नुसतीच बोली भाषा नसते, तर फार नॉर्मल टोनमध्ये, नॉर्मल स्पेसमध्ये अशा प्रकारे ती असते. म्हणजे अगदी आपण खिडकी उडून बाहेरचं काहीतरी बघतो आहोत इतकी ती रिअल टू लाईफ असते. तर तुला स्वतःला नागराचं दिग्दर्शक म्हणून, आणि परत तो कलाकार पण आहे ना, तर तो अनुभव तुझा काय आहे? म्हणजे तू त्याच्याकडे काय अर्थाने कशा प्रकारे बघतेस की तो कशा प्रकारे आपल्यापर्यंत, कारण कसं होतं शेवटी चित्रपट हे दिग्दर्शकाचं आणि कलाकाराचं माध्यम आहे. कारण दिग्दर्शकाकडं कलाकार हा सगळ्यात मोठा इन्स्ट्रुमेंट त्याचा कलाकारच आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये जी रिलेशनशिप आहे ना, मला असं वाटतं की ती खूप अर्थपूर्ण असते. तर त्याबद्दल नागराचा तुझा अनुभव काय आहे? जसं आपण केंद्रे सरांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल बोललो. एकतर फॅन्ड्री माझ्या वाट्याला आल्या त्याची एक वेगळीच गोष्ट आहे. चालेल ना ती आधी घेऊ आपण. फॅन्ड्री सिनेमात खरं तर एक दुसरी ऍक्ट्रेस काम करणार होती. म्हणजे नागराच्या डोक्यात होते मी, पण नागराजचा तो पहिला सिनेमा असल्यामुळे काही गोष्टी प्रोड्युसरच्या ऐकाव्या लागतात किंवा काय. तर त्यावेळी असं झालं होतं की नाही कुछ तो कोई नामवाली चाहिए असं, आणि तेव्हा माझं तसं काही नाव नव्हतं, म्हणजे प्रोड्युसरचं पण काही चुकत नव्हतं. कारण कम्पॅरेटिव्हली किशोर हा नोन होता. येस 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 हो बरोबर आहे. पण ऐकत्या वेळी जी कोणी ऍक्ट्रेस काम करणार होती ते ऐकत्या वेळी काहीतरी गणित चुकलं आणि नागराजचा मला फोन आला. म्हणजे जे काही त्याच्या डोक्यात आधीपासून होतं तर त्याने लगेच मला आठवते त्यावेळी मी अंगाई नावाचं नाटक करत होते, आणि कधी नाही ते मी बरोबर आहे ना त्या 2 महिने मी बिझी होते. त्याच्या आधी इतकी वर्ष काम शोधत होते तर माझ्याकडे काम नव्हतं, ते अंगाईचे प्रयोग करत होते मी. आणि नागराजचा मला साधारण आहे ना दुपारी फोन आला होता, नाही संध्याकाळी काहीतरी 5:30-6ला. ओके. आणि त्याने सांगितलं की मी नागराज मंजुळे बोलतोय, तर आम्ही एक सिनेमा करतोय, तर मला भेटायचंय. तर मी म्हटलं की पण नाही भेटता येणार आज, कारण माझा ना गडकरीला प्रयोग होता. ओके. तर म्हटलं आज माझ्या नाटकाचा प्रयोग आहे. त्याने परत थोड्या वेळाने फोन आला, किती वाजेपर्यंत फ्री होणार? तर मी म्हटलं उशीर होईल मला, साधारण 9-9:30 तर नक्कीच वाजतील. मग त्याने सांगितलं की ओके आम्ही ठाण्याला येतो भेटायला म्हणून. आणि मला असं झालं अरे एवढं माझ्यावर कसं काय, म्हणजे की एका फिल्मसाठी फोन येतो आणि आजच भेटायचंय. आणि मग त्या दिवशी अक्षरशः ना 9:30ला वगैरे नागराज ठाण्याला आला होता. मला आठवतंय माझ्या नाटकाचा प्रयोग संपला, आधी आम्ही कॅन्टीनमध्ये बसलो थोड्या वेळ. तिथे त्याने असं 1 लाईन सांगायला सुरुवात केली आणि कॅन्टीनवाल्याने आम्हाला सांगितलं बंद करायचंय. तर बाहेर काढलं आणि गडकरीच्या बाहेर रस्त्यावर उभं राहून नागराजने मला फॅन्ड्रीची स्टोरी ऐकवली आहे. आणि त्याचं असं म्हणणं होतं पण हे एवढं वयाचं कॅरेक्टर आहे, म्हणजे चालेल ना? तर मी म्हटलं तुम्हाला चालत असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सो मला नाही बोलण्याचं काय होतं ना, त्यावेळी नागराजच्या जागेवर आणखीन कुठलाही डायरेक्टर असला असता तर मी त्या सिनेमाला हाच म्हटलं होतं, कारण मला काम करायचं होतं. त्यावेळी माझ्याकडे चॉईस नव्हता. मी तसा सुरुवातीपासून असा चॉईस ठेवला नव्हता की मला काम करायचंय. नाही, चॉईस जरी ठेवला नसेल तरी एक रिस्क फॅक्टर दिसत नव्हता का की आपण अतिशय नॉन ग्लॅमरस रोलमध्ये जाणार आहोत आणि आपलं जे स्क्रीन एज आहे ते आपल्या रिअल एजपेक्षा खूप मोठं दिसणार आहे? कधीच नाही विचार आला माझ्या डोक्यात हा. कारण मी म्हटलं ना माझी सुरुवातच झाली, मी आजीचा रोल केला. त्याच्यानंतर मग सरांबरोबर काम केल्यावर झुलवामध्ये पण माझं असं काही ग्लॅमरस काही नव्हतं. झुलवाबद्दल येस. तर तेव्हापासून ना एक आणि सुरुवातीपासून ना मला थोडंसं असं होतं, म्हणजे इंडस्ट्रीत यायचं असं काही ठरलं नव्हतं तरीही मला सिनेमे बघताना मला स्मिता पाटीलचे सिनेमे आवडायचे, मला शबाना आझमीचे सिनेमे आवडायचे, मला गजेंद्र अहिरेंचे सिनेमे आवडायचे. गजेंद्र अहिरेंचे सिनेमे बघताना मला असं वाटायचं अरे हे तर आपण आजूबाजूला कुठेतरी बघितलंय, अरे ही अशी मी बघितली आहे बाई. तर मला त्यांच्या कथा आवडायच्या वगैरे. तर तेव्हापासून ना ते
ऑटोमॅटिकली असं की काहीतरी वेगळं करायचंय. जर स्वतःवर काम करता नाही आलं किंवा काय, तर मग काय अर्थच नाही ना करण्यात. बरोबर आहे. म्हणजे रिस्क फॅक्टर म्हणण्यापेक्षा एका अर्थाने आपला कल तोच होता. म्हणजे आपल्याला ते वाटत होतं. अगदीच. आपण नागराजबद्दल बोलत होतो की काय अनुभव होते. येस, नागराजचा ना मला एकतर तेव्हा मी जे आजूबाजूला बघितलं ना नागराजचं, की ज्याला सगळे मायनस पॉइंट बोलतात ना, अरे यार भाषा नाहीये बरोबर किंवा हे असंच दिसलं पाहिजे वगैरे, एक वेगळ्या गोष्टी डोक्यात होत्या ना, नागराज त्याच्यापेक्षा एकदम विरुद्ध टोकाचा होता. बोल की, कर की, हे करून दाखव की. तर ते ना ते रॉ आणि ते खरं खरं आहे ना, मला तेच त्याचं जास्त भावलं. आणि आज तोच प्लस पॉइंट आहे ना नागराजचा. आणि हे सगळं करून म्हणजे विदारक सत्य कसं मांडायचं हे नागराज. आणि ते पण खूप साध्या पद्धतीने सांगत असताना. आणि मला असं वाटतं की ते भिडतं याच्यासाठी की तो कुठेही कंठाळ्या स्वरात बोलत नाही, ओरडून सांगत नाही, फार साध्या पद्धतीने सांगतो. त्यामुळे थेट ऐकू येतं आपल्याला. पण ऐकण्याचाच मुद्दा असल्यामुळं मी घराच्या पुढे जाणार आहे. पण मला असं वाटलं की आज आठवण करावी, वामन केंद्रे सरांचा खूप आग्रह दीक्षितावर असतो. प्रत्येक शब्दाचा कसा क्रिस्टल क्लिअर खणखणीत वाचला पाहिजे. लार्जर दॅन लाईफ. येस. आणि एकदमच नागराज. मला खूप जण हा प्रश्न विचारतात खरं, की म्हणजे वामन केंद्रे म्हणजे आता तुमच्यापैकी झुलवा किती जणांनी बघितलंय माहिती नाही, पण मलाही असं होतं की अरे हो झुलवा तुम्ही बघितलं. हो. म्हणजे झुलवामध्ये असं प्रत्येक गोष्ट एवढी मोठी करून आम्ही बोलायचो. मला आता आठवतं ना की जर मी त्यात दारशी नावाचं कॅरेक्टर केलं होतं, तर मला हाक मारणारा माणूस, आता मी असं करते ना, ए दारशी कुठे आहेस, कुठे गेली होतीस, तेव्हा असं होतं ना की ए दारशे असं करून ओरडायचो. म्हणजे डॉक्टर, अरे डॉक्टर, पैसा गेला डॉक्टरच्या घशात. तर आता असं वाटतं, मी तेव्हा तो सीन कित्येक प्रयोग ना मी असा केलाय. मी बसायचे आणि मी ते करायचे की पैका गेलाय डॉक्टरच्या घशात, तर मी बोलायचं पैका गेलाय डॉक्टरच्या घशात. कधीच नाही विचार केला की डॉक्टर इकडे आणि त्याचा घसा इकडे कसा, कधीच नाही विचार केला. पण टाळ्या पडायच्या. तर आणि त्याच्यानंतर मग रिअलिस्टिक खूप रिअलिस्टिक. अंडरप्ले म्हणजे किती, म्हणजे अशा अर्थाने. मग आता म्हणजे मला पुढची गंमत तीच आहे की एक वामन केंद्रे, मग त्याच्या पुढं नागराज, आणि एकदम माझ्या डोळ्यासमोर तो संजय लीला भन्साली. म्हणजे एकदम कलरफुल आणि जे काही आहे म्हणजे नॉट लार्जर दॅन लाईफ, म्हणजे मोर ब्युटिफुल दॅन लाईफ. तर मग हे जे ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे तिथे गेल्यानंतर म्हणजे एकूण तिथला माहोल आणि विशेषतः संजय लीला भन्सालीचं ऍक्टर बरोबरचा रॅपो, त्याच्याबद्दल काय सांगशील? येस, माझ्यासाठी भन्सालींचा सेट आणि तिथलं जे वातावरण आहे ना, ते थोडं जड गेलं होतं सुरुवातीला, कारण मला सवयच नव्हती एवढं लॅविश आणि एवढं मोठ्या गोष्टी. थोड्याशा लोकांच्या माहितीसाठी त्या प्रोजेक्ट बद्दल सांग की ते प्रोजेक्ट नेमकं काय आहे आणि त्यात तू काय केलेलं आहेस. गंगू भन्सालींबद्दल. येस, मला वाटतं गंगूबाई काठियावाडी सिनेमा बघितला असेल वाटतं, जर इथे येस. गंगूबाई काठियावाडी ही एका सत्य घटनेवरच आधारित आहे आणि त्यातलं एक रश्मीबाई म्हणून कॅरेक्टर केलं होतं. वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईची कथा आहे ती. मला असं होतं थोडंसं की एक तर एवढ्या मोठ्या टीम बरोबर मी काम केलं नव्हतं आणि मराठीत आपल्याला सवय होतं, आम्ही दिवसाला 7-8 सीन करायचो आणि तिथे असं होतं की बस फुरसतमध्ये एक सीन 2 दिवस 3 दिवस, म्हणजे माझ्यासाठी खूप गोष्टी नवीन होत्या तिकडे. पण म्हणजे भन्सालींबरोबर काम करणं म्हणजे फक्तच म्हणजे त्या माणसाच्या डोक्यात सिनेमाशिवाय काही नसतंच. आणि टीम एवढी मोठी आहे, डिरेक्टर आहे, असिस्टंट आहे, कॉस्ट्युम टीम आहे, देन आर्टची टीम आहे, सगळं आहे. पण हा माणसाचं सगळ्यांकडे लक्ष असतं आणि मी नेहमी सांगते, मी तिथेही मी बघायचे ना की टीम मधल्या 100
ना जे दिसत नव्हतं, 100 माणसांच्या 200 डोळ्यांना जे दिसत नाही ना ते भन्सालींना दिसतं. इव्हन आता समजा इथे चालू आहे ना, तर त्या माणसाला बरोबर लक्षात येणार की अरे वो नीला टोपी पहना है ना, वो उनको थोडा इधर बिठाओ. म्हणजे ते कलर कॉम्बिनेशन आणि सगळंच म्हणजे या गोष्टी खूप शिकण्यासारख्या होत्या. आणि त्यांची कामाची पद्धत, मी खुश होते की ते मराठी खूप छान बोलतात. आणि मराठी कलाकारांचा त्यांनाच नाही, जगभरात मराठी कलाकारांना खूप रिस्पेक्ट आहे, खूप रिस्पेक्ट. आणि त्यातून थिएटरच्या कलाकारांसाठी तर खूप आहे. नाही, मला असं इंटरेस्टिंगली हेच वाटतं की म्हणजे ज्या प्रकारे वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका आणि चित्रपट तुझ्या वाटायला आले, इन अ वे तशा अर्थाने तू लकी आहेस की नंतर तुला एक तुझी प्रत्यक्ष वाट सापडेपर्यंत काळ गेला, पण इथं वाट सापडल्यानंतर मात्र तुला खूप प्रकारची चांगली वळणं तुझी आली. तर जसं तुला संजय लीला भन्सालीबद्दल मी थेट विचारलं की गंगूबाई सारखी फिल्म येणं, आणि याचं कारण तेच होतं की नागराजची फिल्म आणि त्याची शैली ती अगदी जमिनीवरची मातीतली, आणि एकदम हा संजय लीला भन्साली म्हणजे शीश महलच, म्हणजे आपण तसा हा फार मोठा आहे. मी खूप तिथे कम्पेअर करत राहायचे सुरुवातीला. पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला असं वाटायचं असं कसं, म्हणजे सगळे सुंदर का दिसत आहेत, कारण माझी कामाची पद्धत वेगळीच होती. मी खूप कम्पेअर करायचे. इव्हन प्रीमियरला पण मला तसंच होतं माझ्या डोक्यात की अरे काहीतरी वेगळं आहे. पण नंतर मला स्वतःलाही मान्य करावं लागलं की येस, नागराज आहे आणि संजय लीला भन्साली आहे. संजय लीला भन्साली फॅन्ड्री करू शकत नाही, तसंच नागराज गंगूबाई काठियावाडी म्हणजे केला तरी त्यांचं एक स्वतःच एक वेगळं जे आहे. प्रत्येकाची कथा सांगण्याची शैलीच वेगळी आहे ना. पण ही जी दोन काय आपण म्हणू, दोन नुसते चित्रपट, दोन नुसती माणसं नाहीयेत, तर दोन वेगळी जगं आहेत आणि तिथल्या सेन्सिबिलिटीज पण वेगळ्या आहेत. एक समज आपल्या सगळ्यांमध्ये कॉमन माणसांमध्ये असा असतो की ही जी हिंदी इंडस्ट्री आहे ती जितकी ग्लॅमरस आहे, जसं संजय लीला भन्साली, आपण ते रिस्पेक्टफुली त्या कलर्सचा उल्लेख करतो, पण अनेक वेळेला मग काय होतं की अरे ती म्हणजे आपलं मराठी जो अस्सल मातीतला वगैरे आपण सतत आपल्यावर बिंबवत असतो, मग ती अशी आपली रानं फुलं आहेत, आणि मग ती सगळी अशी प्लास्टिकची टेक्निकल फुलं आहेत आणि ती माणसं खोटी आहेत. तर तुझा असा अनुभव आहे? खरं ना, प्रत्येकाची आपापली पद्धत आहे. आणि मला वाटतं जसं प्रत्येक गोष्टीचा एक ऑडियन्स आहे, जसं आता मला असं वाटतं ना की रिअलिस्टिक सिनेमा बघणारा जसा एक ऑडियन्स आहे ना, तसंच कमर्शियल सिनेमा बघणारा ऑडियन्स आहेच ना, की त्यांना तसंच मला वाटतं. मी त्या सिनेमांबद्दल नाही बोलत आहे, त्या माणसांबद्दल बोलतोय. कारण एक आपण जेव्हा त्याच्याबरोबर वावरतो तर नुसतं दिग्दर्शक आणि कलाकार याच्या पलीकडे जाऊन हळूहळू एक माणूस म्हणून पण आपण इंटरॅक्ट होत असतो. येस. तर तेव्हा ती माणसं खरंच खोटी वाटतात का नाही वाटत? नाही, आता ते प्रत्येक माणसागणिक ते वेगळं आहे ना. पण नाही, भन्साली पण तेवढेच खरे आहेत. येस. आणि माझा असा अनुभव आहे ना की तुम्ही माणूस म्हणून जेवढे खरे असाल ना, तेवढे तुमच्या कलाकृतीमध्ये ते दिसतं, असं माझा तरी अनुभव आहे. काही वेळा असं होतं त्याला, अरे बापरे हे दाखवतायत काय आणि आहेत काय असं होतं. पण मला वाटतं की येस, नाही गंमत आणखी जॉनर्सची मी जेव्हा बघतो ना, म्हणजे भले रोल छोटे आहेत मोठे आहेत, त्याची लेंथ किती आहे, पण आपण इंटरॅक्ट करतो, त्या सिनेमाचा पार्ट होतो म्हणून जर बघितलं तर एकदमच ना रोहित शेट्टी आणि राघवन हे दोन वेगळे डिरेक्टर आहेत. म्हणजे अंधाधुन सारखी जी फिल्म आहे, आणि राघवन त्याची स्वतःची एक सेन्सिबिलिटी, त्याचा स्वतःचा एक डार्क सिनेमा आहे आणि तो तेवढाच कलात्मक आहे. जसं तू सांगितलंस की नागराच्या सिनेमाचा एक कलात्मक व्हॅल्युएशन वेगळं आहे, तसं राघवनच्या सिनेमाचा पण आपण मान्यच करतो एका बाजूला. आणि रोहित शेट्टी म्हणजे काय विचारूच नको, म्हणजे ते नुसतं लार्जर दॅन नाही, बिगर दॅन लाईफ जे आहे. आता या दोन सिनेमांचे अनुभव एक जाता जाता बोलून घेऊ आपण, कारण काय प्रत्येक माणसावर एक फिल्म एक जग आहे ना. येस. हो. तर या दोघांचा अनुभव काय आहे? रोहित शेट्टी बरोबर मी जे काम केलं होतं सिंगम अगेन म्हणजे सिक्वलच होतं, बरोबर. खरंच त्याच्यात माझा एकच सीन होता. हो माहिती आहे, म्हणून तर मी बघितलं. आणि मी खरं सांगते की
आधी मला जेव्हा फोन आला होता की अरे रोहित शेट्टी की फिल्म है और अच्छा रोल आहे वगैरे, तर मी खुश झाले होते की अरे वाव चांगलं आहे. पण नंतर मग मला तुषांत इंगळे म्हणून तेव्हा ते कास्टिंग डिरेक्टर होता, आता तो डिरेक्टर झालाय, तर ना तो मुलगा माझ्या खूप पाठी लागला होता की अरे ताई तो कर ना सीन कर. नंतर कळलं की एकच सीन आहे. तर मला असं झालं की अख्ख्या फिल्म मध्ये एक सीन आहे, तर मी त्याला म्हटलं की यार मला खूप काही हौस नाहीये हिंदी मध्ये काम का, हा चांगला रोल असेल तर मी करेन, नाही तर मला नाहीये, ठीक आहे. पण तो मुलगा माझ्या खूप पाठी लागला. म्हणजे का पाठी लागला होता त्याचं अजूनही मला काही कळलं नाही. नाही प्लीज ताई कर ना. शेवटी ना मी त्याला कंटाळून तयार झाले होते की ओके चल बाबा तुझा काहीतरी यात काही फायदा होत असेल तर येस करते मी. आणि मी गेले सेटवर, आणि सेटवर गेल्यावर तर त्यांनी मला सीन दिला होता ना, तर तो सीन काही अशा लाईन्सच नव्हत्या. आणि मला असं झालं यार मी माती खाल्ली आहे, मी का आले, असं झालं होतं. पण बाकी रोहित शेट्टीचे सिनेमे बघितले किंवा त्या सिनेमातला जो काही अभिनय किंवा काही जे बघितलं माझ्या वाटाला आलं ना, तो सीन पूर्ण इम्प्रोव्हाइज केलेला आहे. आणि माझा सीन मी माझ्या पद्धतीनेच केला. तर मला असं वाटतं की ना असे जे डिरेक्टर आहेत ना ते कलाकारांवर पण सोडतात, जिथे त्यांना वाटतं ना की येस ये करेक्ट जा रहा है तो हा. मला वाटतं तो आमचा आहे ना 2-3-4 तासात तो सीन गेला होता. आणि रोहितचं मला असं वाटतं ना मराठी कलाकारितेची आवड आहे, त्याच्या स्ट्रेंथ जरा भरोसा आहे. येस ते त्यांनी मला एकदाही येऊन असं सांगितलं सीन फक्त संपला ना तेव्हा तो एकदम पळत आला आणि असं मिठी मारायला म्हणून आला, पण त्याला असं झालं की आता काय ते असं होतं ना, असं तो राहिला. तर मला ते म्हणजे कौतुक वाटलं अजय देवगणचं पण. खरं त्या सीन मध्ये तो अख्खा सीन माझा आहे. अजय देवगण म्हणजे फक्तच बघतोय, होय होय, पण त्याने अजिबात असं हे केलं नाही की इधर कुछ चेंज करते, ओव्हर पॉवर होते असं अजिबात नाही. सो येस मजा आली त्याच्यावर काम करायला. आणि ते आधी आपण दिग्दर्शकांवर याच्यासाठीच खरं फोकस करत होतो की कलाकाराला खुलवण्याचं काम आणि गोष्ट सांगण्याचं काम दोन्ही एका अर्थाने तोच करत असतो. पण जशी मला उत्सुकता संजय लीला भन्सालींबद्दल ते तुझ्या इंटरॅक्शनची होती ना, हां, पण तसं सेम टाइम म्हणजे आमच्या सगळ्यांचंच खूप आवडतं व्यक्तिमत्व असल्यामुळे आपल्या सगळ्यांचंच म्हणजे मलाही पूर्ण खात्री आहे की जेव्हा तू तुझ्या सुरुवातीच्या काळात फिल्म्स बघत असेल कॉलेजच्या काळामध्ये, तेव्हा एक अमिताभ बच्चन नावाचं कसं होतं आणि त्याच्याबरोबर थेट आपण काम करायचं आहे आणि ते पण त्याच्या बायकोचा रोल करायचा आहे. तर तो झुंड नावाचा जो सिनेमा आहे, तर तो बच्चन साहेबांबरोबरचा तुझा जो अनुभव आहे ना, त्यात मी कुठलाही प्रश्न विचारत नाही, तू सांगे ते काय आहे ते गारुड सगळं. खरं सांगू झुंड करायच्या आधी आहे ना 2 वेळा चान्स आला होता त्यांच्यावर काम करण्याचा. मला थोडं गरम पाणी आणायला सांगा. सॉरी माझा आवाजच गेलाय. शोभा फक्त आणायचं सांगा, फक्त गरम पाणी थोडं आणून ठेवा ना प्लीज. थोडंसं गरम पाणी. हा, जूनच्या आधी ना 2 वेळा त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली होती, पण ते एकच सीन होता आणि पण ते काही करून जुळून आलं नव्हतं. तारखा नाही ऍडजस्ट झाल्या किंवा काय असं करून, आणि असं काही नावही नव्हतं जे माझ्यामुळे तारखा बदलतील, तर ते जुळून आलं नव्हतं. आणि मला असं झालं होतं की अरे यार अमितजींबरोबर काम करायचं राहून गेलं. आणि नंतर ते डोक्यातून गेलं होतं, पण मला एक होतं की यार कधी तर करणार काम त्यांच्याबरोबर, हे होतं. मग त्याच्यानंतर जेव्हा झुंडवर काम सुरू झालं तर नागराज खूप जवळचा मित्र आहे, खूप. पण आम्ही कधीच आहे ना की सिनेमा सुरू झाल्यावर हे नसतं की अरे माझ्यासाठी रोल आहे का वगैरे, हे कधीच नसतं. सो झुंडची प्रोसेस मी बघत होते, सगळं काम चालू होतं. आणि मग त्यावेळी मी दुसरी एक फिल्म करत होते. मी 2 महिने एका फिल्मसाठी दिले होते आणि अचानकच फोन आला मला गार्गीचा की छाया काय करतेस तू ह्या 2 महिन्यात. तर मी म्हटलं एक फिल्म करते. सो तिने असं काही सांगितलं नाही, पण ती मला सांगत होती की काही नाही का त्या मागे पुढे काही करता येणार नाही का. तर मी म्हटलं अगं का, म्हटलं असं कसं नाही काही व्हायचं. म्हटलं अगं काय पण ते सांग तर
ती अशी स्पष्ट काय सांगत नव्हती, पण मग तिने सांगितलं की उद्या ऑफिसला यायला जमेल का. आणि माझी अशी थोडी चिडचिड झाली होती. तुम्ही आयत्या वेळी कसं सांगता फोन करून, ठीक आहे आपण आहोत मित्रमैत्रिणी आणि सगळं, पण ना माहिती नाही, तो फोन ठेवला आणि मलाच असं व्हायला लागलं की यार जाऊन भेटलं पाहिजे. ते होतं ना, ती एक आमचं असं फॅमिली सारखं झालंय की पण इथे तारखा दिल्याय आणि काय मला राहवलं नाही. म्हणजे तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं मी त्या फिल्ममध्ये काय करणार आहे काय नाही, मला राहवलंच नाही. आणि मी खूप चुकीची होते तेव्हा, पण मी त्या डिरेक्टरला फोन केला ज्यांची फिल्म करणार होती. त्यांना म्हटलं मला ना असं एक दुसरीही फिल्म कदाचित मी करणार आहे, तर मला मी जर नाही केली फिल्म तर हे खूप चुकीचं होतं. पण तो डिरेक्टर पण चांगला होता. त्यांनी सांगितलं की ताई जर आणखीन काही मोठा चान्स तुला मिळतोय ना तर हरकत नाही, तू कर, फक्त मी प्रोड्युसरशी बोलून घेतो. मी प्रोड्युसर आणि प्रोड्युसर पण चांगला निघाला. त्यांनी फक्त त्याची बिचाराची एकच अट होती, जे काही ऍडव्हान्स दिले देऊन द्या. सो मी त्यांना म्हटलं डन, मी उद्या ऑफिसमध्ये ऍडव्हान्स पाठवून देते. आणि मी गेले ऑफिसमध्ये. मराठी निर्माता होता का? हा, निर्माता मराठी होता? नाही, मराठी नव्हता, डिरेक्टर मराठी होता. आणि मग मी निघाले पहाटे नागराजकडे जायला. तोपर्यंत मला काहीच माहिती नाही. आणि मी तिथे पोहोचले आणि ते जरा हक्काचं घर आहे असं. आणि मी खाली त्या बाकीच्यांसमोर बडबड चालले, काय समजता तुम्ही असं तसं, मला आयत्या वेळी सांगताय हा त्या काय बडबड केली. नागराज वरती बसला होता आणि मग मी वरती गेले आणि मग तिथे पण माझी बडबड चालू होती. आणि माझी बडबड ऐकून झाल्यावर मग नागराज मला बोलला झालं. मग त्याने झालं तू माहिती आहे तू काय करणार आहेस फिल्ममध्ये? तर म्हटलं काय? त्याने ऐकलं तुला माहिती आहे नाही हेमा मालिनी रेखाच्या नंतर आता तू अमिताभच्या बायकोचा रोल करणार आहे. आणि मला असं झालं काय. तर तसं ते झालं. आणि लहानपणापासून यार अमिताभजी म्हणजे आता काय, लहानपणापासून आम्ही त्याचा बंगला बघायला जायचो जुहूला. गावाहून कुणी माणसं आली की ते असतं ना एअरपोर्ट बघायचंय, आणखीन काही सिद्धिविनायकला जायचंय आणि काय अमिताभजींचा बंगला बघायचंय. आम्ही वर्षानुवर्ष त्यांचा बंगला बघायला जातो. येस बरोबर. आणि मग त्यांच्यावर काम करण्याचा ते 70च्या नंतरचं दशक म्हणजे 75 ते 95 मी विचारच केला नव्हता की त्या माणसाबरोबर आपल्याला काम करायचं. तर एक माहिती होतं, पण एवढं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचा खूप मोठा आनंद देऊन जातात काही गोष्टी. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा अमितजींबरोबर बसमध्ये मी बाजूबाजूला बसणार होते ना, मला कळलं होतं की बसमध्ये त्यांच्या बाजूच्या सीटवर बसायचंय. मी बापरे इतकी खुश होते सकाळपासून की काय म्हणजे. आणि त्यांच्याबरोबरचा ना प्रत्येक वेळी ज्या काही गप्पा व्हायच्या, जो वेळ घालवला त्यातून एवढ्या गोष्टी शिकायला मिळायच्या, एवढ्या म्हणजे परफेक्शन म्हणजे कमाल त्या माणसाचं. नाही असं बोलण्यापेक्षा मला तो मोमेंट पाहिजे की तो पहिला मोमेंट की जेव्हा तुम्ही कॅमेऱ्यासोबत दोघे एकत्र आहात की तो फर्स्ट शॉट. खरं पहिला अगदी ना ते रिटायर होतात आणि सीन आहे ते स्टेजवर त्यांचं ते फंक्शन सुरू असतं, तो सीन चालू होता. आणि मग संध्याकाळ होती, तो शेवटचा शॉट होणार होता आणि पॅकअप. तर त्यावेळी मला मग बोलवणं, नागराजने तयार वगैरे झाले आणि ते स्टेजवर खुर्चीवर बसले होते. आणि तेव्हा मग नागराज मला घेऊन गेला. सो त्यांनी सांगितलं नाही अमितजी हे छाया कदम. तर ते बोलले हां मुझे पता आहे. मला इतकं बरं वाटलं. आणि मला हे नागराजने ऑलरेडी सांगितलं होतं की जेव्हा फायनल झालं होतं त्यांना सांगितलं होतं की यांचा विचार करतोय म्हणून. तर त्यांनी मी फॅन्ड्री केलंय, मी सैराट केलंय, हे सगळं त्यांनी माहिती मिळवली होती किंवा त्यांना माहीत होतं. येस, त्याच्यामुळे बस ते होतं. आणि त्या सीनमध्ये ना ते बसले होते शेजारी ना, आणि ते भाषणामध्ये काहीतरी असं ते होतात आणि ना जस्ट थोडे इमोशनल होतात असा एक काहीतरी शॉट होता. पण ना ते एक वेगळंच आहे, भारावून टाकणारं व्यक्तिमत्व आहे. मी त्यांच्या बाजूला बसले होते ना आणि मी फक्त अशी बघत राहिले आणि सीन
झाल्यानंतर मला असं झालं की मी नागराजला म्हटलं, अरे यार ते इमोशनल होतात ना, तर मला ना त्यांच्या खांद्यावर असा हात ठेवायचा होता. तर मग नागराज बोलला की ठेवायचा की. तोपर्यंत मला ना असं ते होत नव्हतं की यार हे अमिताभ. ते माझा तो पहिला दिवस होता शूटिंगचा. पण मग त्याच्यानंतर मग 1-2 किस्से असे घडले की जसं तो बैलगाडीचा किस्सा मी सांगते की आमचं बोलणंच व्हायचं नाही. अच्छा. आणि मी शूटिंगच्या आधी ना खूप ठरवून गेले होते. म्हणजे अमितजी आहे ना, मग त्यांच्यावर अशा गप्पा मारायच्या तसं. मी तर पहिल्यांदा त्यांच्या बंगल्यावर जायचं ठरलं होतं रीडिंगसाठी, तर मी खरेदी केली होती. अरे नवीन कपडे बिपडे घेतले होते की अमितजींच्या बंगल्यावर जायचंय. त्याचा पण किस्सा वेगळाच आहे की आता उद्या जायचंय असं नागराजने सांगितलं आणि मी वेस्ट साईड मधून मस्त कुर्ता बिरता घेतला होता आणि सगळं तयार होऊन मी गाडी काढली आणि निघाले अशी मस्त बंगल्यावर जायचंय. मी मिलन सबवेला जवळपास पोहोचले आणि नागराजचा फोन आला, नाही विक्रांतचा फोन आला. त्याने सांगितलं, अगं छाया कुठे पोहोचली आहे? मी म्हटलं बस मी आता 10 मिनिटात पोहोचते. त्याने सांगितलं, अगं नाही जरा प्रॉब्लेम झालाय की आजचं कॅन्सल होतंय. आणि माझं असं झालं, अरे यार. म्हटलं की जरा त्यांना काहीतरी काम निघालं. म्हटलं ठीक आहे. मी युटर्न मारून घरी. दुसऱ्या दिवशीचं ठरलं सेम टायमिंग की आपण उद्या जातोय. पुन्हा सेम कपडे घातले मी, कारण मी त्यांना भेटण्यासाठी ती खरेदी केलेली होती. सेम कपडे घातले, पुन्हा निघाले. पुन्हा मी थोडंसं मिलन सभेच्या पुढे पोहोचले आणि फोन आला की अरे नाही आजचं कॅन्सल होतं. आणि मी जी भडकले ना, त्या विक्रांतने डायरेक्ट नागराजच्या हातातच फोन दिला. मग नागराज बोलला, अरे ते जरा प्रॉब्लेम होतोय, पण एक काम करूया आपण भेटूया म्हणून. असं ते पहिल्या भेटीपासून ना असं जरा विचित्र घडत गेलं. शूटिंगच्या वेळी असं खूप ठरवलं होतं की मी असं बोलणार, असं त्यांना विचारणार, मी खूप फोटो काढणार त्यांच्याबरोबर, असं खूप काही ठरवलं होतं. पण जेव्हा तिकडे गेले तर त्यांच्यावर बोलायला काय असं बघणं पण व्हायचं नाही. ते आय कॉन्टॅक्टच करायचे नाही. मी बोलायचे नागराजला, यार त्यांना माहितीये ना मी त्यांच्या बायकोचा रोल करते. किंवा त्यांना माहितीये ना की लव्ह मॅरेज झालंय, म्हणजे त्या दोघांचं. कदाचित म्हणूनच की ही माझी बायको आहे म्हणून तो शक्यतो टाळतच नाही बघायचं. मला असं व्हायचं, अरे हे काय आहे, म्हणजे मी तर किती गोष्टी सांगून आले लोकांना आणि असं. तर ते काही होईना बोलणं. मग एकदा काय आलं, एक दिवस म्हटलं गेल्यावर विचारायचे ना की आज काय सीन होणार आहे. तर त्या दिवशी आहे ना आम्ही त्या आदिवासी पाड्यावर जातो असा एक सीन आहे जो रिंकूने केला होता. तर त्यांनी सांगितलं आज काही नाही, आज ना तुमचा असा प्रवास आहे, असं बैलगाडीतून तुम्ही जाताय दुसऱ्या गावी. तर मी म्हटलं ओके बैलगाडीतून. म्हटलं कोण? तर तू आणि अमितजी. मी जी खुश झाले ना, मी म्हटलं ओ माय गॉड, मी आणि अमितजी फक्त. ओके. मग म्हटलं मी बाहेर बघायला आले बैलगाडी कोणती आहे. तर बैलगाडी ना अशी छोटी बैलगाडी होती, म्हणजे बाकीच्या कशा जरा जास्त रुंद असतात ना तशी नव्हती, छोटी बैलगाडी होती. तर मी म्हटलं अरे अच्छा, या बैलगाडीमध्ये आम्ही दोघं म्हणजे आम्ही जवळ बसणार, म्हणजे आज बोलणं होईल. आणि मग झालं, चलो रेडी. आम्ही गेलो. तर मी जाऊन बसले आता मागच्या साईडला अशी. आता इथे हा बैलगाडी चालवणारा तिथे बैल आहे, मी इथे बसले आणि ते आले आणि इथे असे पाय सोडून या बाजूला बसले. बरोबर. आणि मी आपलं माझं पुढचंच की आता बैलगाडी, आता पुढे गेल्यावर काय आपणच आम्हीच दोघं आहोत, म्हणजे गप्पांना सुरुवात होईल. ते येऊन बसले आणि आता गाडी पुढे जाणार तेवढ्यात त्या बैलगाडी चालवणाऱ्याने सांगितलं मला, ताई ते बॅलन्स होत नाही, तुम्ही पुढे येऊन बसा. अरे देवा. मला असं झालं म्हणजे कट्टू मी जी इथे बसले होते, इथे अमितजी आणि इथे मी त्याच्या जवळ जाऊन तिकडे बसले. पण एक झालं, नंतर मग आम्ही तो जरा फिरून आलो आणि झालं आता उतरायचंय. तर त्यांनी काय असं ते असे पाय टाकलं आणि ते उतरले. आणि मला इथून मला जरा पायाला प्रॉब्लेम आहे, ते कबड्डीचे प्रताप आहेत, तर म्हणजे 2 ऑपरेशन झाली आहेत गुडघ्याची, तर मला उठायला बसायला खूप त्रास होतो. तर मग मी आधी अशी उभी राहिले तिकडे
आणि उभी राहून मी अशी मागच्या दिशेला चालत आले. तर आता आमच्या टीममध्ये सगळ्यांना माहिती आहे की छायाला असं चढताना उतरताना मला असं खांदा किंवा हात लागतो. बरोबर. तर मी अशी आले आणि उतरताना असा लगेच तिकडून नागराजाला हात द्यायला. तर मी असं त्याचा हात पकडायला जाणार होते तेवढ्यात इथून दुसरा हात आला. वा. तर अमितजींनी हात दिला आणि मला असं झालं ना आता काय करू. तर मी असं पकडला त्यांचा हात, अमितजींचा. मी त्यांचा हात पकडला, उतरले आणि माझ्या तोंडून आलं. माझ्या तोंडून आलं की हातात हात तर आला. क्या बात आहे. येस. असं करून मी पुढे गेले तर त्यांना ते थोडं कळलं. असं काय गमती जमतीचा भाग आहे. मग नागराज पण त्यांना बोलला की छायाजीने क्या बोला आपको समजा. तर असं आणि किती बघा ना, बरोबर त्या मोमेंटचं आहे ना, माझ्या बाबतीत ना कधी माझे फोटो काढायला कोणी नसतं. कुठेही गेल्यावर फोटो काढायला कोणी नसतं किंवा काढायला आलास तर अरे काळोख येतोय वगैरे असं ठरलेलं आहे माझ्या बाबतीत. पण त्या मोमेंटचा बरोबर फोटो आहे की अमितजींचा असा हात आहे आणि मी आमच्या दोघांचा हातात हात असलेला फोटो आहे. आणि अशा माणसाबरोबर ना गप्पा मारायला मिळणं पण हे जरा लांबतच गेलं, पण असं खूप दिवसांनी सांगण्याचा असं योग आला. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना. इवन म्हणजे जेव्हा जेव्हा आहे ना ते असे अडकले गेले आहेत ना तेव्हाच आमच्या गप्पा झाल्या आहेत. नाहीतर ते लगेच त्यांच्या बाजूला आजूबाजूला माणसं खूप. त्याच्यानंतर का वेस्ट साईड मध्ये अर्धा डझन ड्रेस घेऊन झाले. हा, वेस्ट साईड मध्ये अर्धा डझन ड्रेस घेऊन झाले. नाही, त्याच्यानंतर मग अशाच काही गप्पा झाल्या. म्हणजे त्यांनी एकदा विचारलं घरी कोण कोण आहे, तर मग मी सांगितलं की मी आणि माझी आई राहते. आता बघा माझी आई आणि ते सेम वयाचे. मला असं झालं यार, मी त्यांना म्हटलं माझी आई म्हणजे मेरी माँ को अभी जी डिमेंशिया है तो वो उसको कुछ भी याद नहीं है. ती मला पण नाही विसरली आहे वगैरे. पण ना म्हणजे आणि हे खरं आहे हा, मी अमितजींबरोबर काम केलं म्हणून नाही, एखाद्या माणसाची काय जादू असते. माझ्या आईला ना डिमेन्शिया होता तर आई विसरायची, पण माझ्या आईला लक्षात 3 गोष्टी होत्या, कधी अशा पटकन आठवायच्या. ती आतापर्यंत ना तिला 3 गोष्टी, एक साईबाबा, बरोबर हा साईबाबा, पाया पडायची साईबाबा असे, साईबाबा, बाळासाहेब ठाकरे आणि अमितजी. हा म्हणजे टीव्हीवर हा हे कोण, अमिताभ बच्चन असं व्हायचं तिचं. तर ते मला ना त्यांना सांगता आलं. नाही म्हणजे हे पण फार इंटरेस्टिंग आहे की आपलं जे मनोविश्व असतं त्याच्यामध्ये काय काय गोष्टी कशा कोरून आहेत आणि त्यात जागा मिळवणं हे फारच ग्रेट. आणि त्याच्यावर तुला काम करता आलं आणि हातात हात घेता आला. नाही आता एक खरं मला खरं तर सिरियस क्वेश्चन आहे, पण त्याच्या आधी जसं आपण या सगळ्या डिरेक्टर्स बद्दल बोललो, पण एका बाजूला परत किरण राव आणि आता तुझी फिल्म केली त्याची ती पायल. हा म्हणजे महिला दिग्दर्शकांबरोबर जेव्हा काम करताना मुळात आपल्याकडं महिला दिग्दर्शिका कशा कमी होत्या, अजूनही तेवढ्या साईज ह्याच्यामध्ये नाहीत, क्वांटिटीमध्ये नाहीत, पण त्यांची सेन्सिबिलिटी, त्यांचे विषय ते घेऊन येतात, त्या पद्धतीने होतात. तर महिला दिग्दर्शकांवर काम करताना काही फरक वेगळा जाणवतो का त्यांच्या थीमच्या हँडलिंगमध्ये किंवा कलाकारांकडनं रॅपोमध्ये? मला वाटतं ना जास्त मोकळेपणाने काम करायला म्हणजे मी फक्त आता पायल बरोबर किंवा किरण राव बरोबर नाही, त्याच्या आधी मी महिला दिग्दर्शकांबरोबर काम केलंय. जसं ये रे रे पावसा नावाची फिल्म केली, त्याचं शफक खान डिरेक्टर होती. त्या मुलीचा तर सिनेमा मला जेव्हा कळलं की एक मुलगी डिरेक्ट करणार आहे आणि त्यात मुसलमान मुलगी मराठी सिनेमा करणार आहे, मी पहिल्याच दिवशी तिला म्हटलं होतं की मी हा सिनेमा करते बस. तर मला एक वेगळा आनंद असतो की महिला दिग्दर्शकांबरोबर काम करायला. आणि ना खूप मोकळेपणाने आणि मला वाटतं ना खूप अभ्यासपूर्व काम करतात. जसं आता मी एक शॉर्ट फिल्म पण केली होती जी केरळला जाऊन शूट केली, तर ती पण म्हणजे ती आता लंडन युनिव्हर्सिटीत लास्ट इयरला आहे मुलगी. म्हणजे शॉर्ट फिल्मवर पण एवढा तिने अभ्यास केला होता ना की असं वाटतं यार ह्या वयात तर माझं काहीच धड नव्हतं, कशाचाच मी काही विचार करत नव्हते.
तर ते का नाही, ते पायलचं पण अमेझिंग आहे. म्हणजे ज्या प्रकारे ती फिल्म 6 वर्ष रिसर्च केलंय तिने, 6 वर्ष. आणि आता तर न्यूज मध्ये वगैरे ऐकतच असाल की तिचं आधी तिला गोल्डन आय मिळालेलं आहे आणि काय. अगदी अगदी. म्हणजे आणि मुळात ज्या प्रकारे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ती फेस करून ती आली सगळ्यात क्रुशियल टाइम. पण आता त्यातला सगळा महत्त्वाचा मुद्दा, एक बाई माणूस सिनेमा आहे तो ब्र नावाच्या कादंबरीवर, बरोबर. त्याच्यानंतर मग हा जो टप्पा आला, जसं म्हणून किरण रावची फिल्म लेडीज लापता जी आहे ना, ती लापता लेडीज आहे, ती फार महत्त्वाची फिल्म आहे तुझ्यासाठी मला असं वाटतं. आणि आता ही आत्ताची ऑल वी इमॅजिन ॲज लाईट, अगेन त्यात ती स्त्रियांचीच गोष्ट आहे. तर मी असं फेमिनिझम, स्त्रीवाद वगैरे फार मोठे शब्द वापरणार नाही, पण त्या स्त्रियांबद्दल काहीतरी सांगतात, स्त्रियांच्या जाणीवांबद्दल, स्त्रियांच्या कथांबद्दल आहे. तर अशा टाईपच्या फिल्ममध्ये बघताना आपली एक, आपण नुसतं आपण काय रोबो नाही, माणूस आहोत. तर त्या प्रकारच्या फिल्ममध्ये ते कॅरेक्टर प्ले करताना आपली काही मतं तयार होतात. अगदी अगदी. हो हो. तर ह्या 3 फिल्मच्या थ्रू जाताना, लोकांना भेटताना, वाचताना वगैरे, तुझी स्वतःची एक स्त्री म्हणून काय भूमिका आहे, की काय प्रोजेक्ट होते स्त्री आज? मला ना अशा सिनेमांनी खरं तर घडवलंय. कारण की खूप वेळा ना आम्ही सिनेमांमध्ये वेगळे प्रेझेंट करतो स्वतःला, की आम्ही किती पुढच्या विचाराचे आहोत. आणि रिअल लाईफमध्ये सगळीच माणसं तशी नसतात. तर मी पण त्यातलीच एक होते. माझं पण खूप काही जुन्या विचारांनी माझा मेंदू भरलेला होता, किंवा आधी ज्या गोष्टींमध्ये हे चुकीचं असं वाटतच नव्हतं. हे असे सिनेमे करून आहे ना माणूस म्हणून घडतो आपण. किंवा मी असे सिनेमे का करते, तर मी रस्त्यावर उतरून मला सोशल वर्क करायला नाही जमणार, तर मी सिनेमातून मी ते करणार. मला जे मांडायचे ते माझ्या सिनेमामधून मांडणार. सो ह्या सगळ्या ज्या फिल्म आहेत, जसं लापता लेडीजमधली मंजूमाई वगैरे आहे ना, तर ती मंजूमाई आयुष्यभरासाठी माझ्याबरोबर राहिली आहे. किंवा आज मला फोन येतात, म्हणजे कित्येक फोन आणि मेसेज येतात ना, की मंजूमाईने आम्हाला काय दिलं. सो ते ना, की जेव्हा आपण हरून जातो काय होतं ना, तेव्हा हीच कॅरेक्टर मदतीला येतात. येस, मंजूमाई, माझी न्यूड मधली चंद्राक्का म्हणा, किंवा काय रेडू मधली ती छायग्या, ह्या खूप असं स्ट्रॉंग करतात. म्हणजे आता या प्रवासात आहे ना, मला रेडिओबद्दल, न्यूडबद्दल पण बोलायचं होतं. आपल्याला लिमिटेड वेळ असल्यामुळे आपण जरा फास्ट, म्हणून मीच माझ्या सिनेमांची सगळी नावं घेते, म्हणजे लोकांना कळलं पाहिजे मी किती सिनेमे केले. न्यूड हा तर फार महत्वाचा सिनेमा याच्यासाठी होता, की एका बाजूला तो सिनेमा नॅशनल पॅनोरामामध्ये जातो आणि ओपनिंग फिल्म म्हणून निवडला जातो, आणि नंतर काय होतं अचानक एका रात्रीमध्ये फक्त नुसत्या नावाचे काय प्रभाव होतो का काय माहीत नाही, आणि तो सिनेमा थांबतो. मग आपल्याला लक्षात येतं की अरे आपण खरंच पुढारलेला आहोत का, हा जो न्यूडचा विषय होता. पण आता आपण पोहोचतोच आहोत. तर न्यूडचा तुझा अनुभव काय? म्हणजे बघा ना, आता न्यूडचं आत्ता मला तुम्ही बोलताना लक्षात आलं की आता असं वाटतं की न्यूड सिनेमामध्ये मी यमुनाला सांगतेय की कुणी जर आपल्याला आरे केलं ना, तर आपण पण आवाज चढवायचा आणि का रे असं करायचं. पण जेव्हा स्वतःच्या सिनेमावर अन्याय होत होता, तेव्हा नाही काही करता आल्या गोष्टी. तर ते कलाकार म्हणून खूप त्रासदायक असतात ह्या गोष्टी. पण मला वाटतं ते भरभरून मिळालं नंतर. येस येस. हो हो. त्याचं ज्या प्रकारे कौतुक झालं त्या सिनेमाचं. हो हो. आजही म्हणजे जसं जे ठराविक सिनेमे ज्यांच्याबद्दल बोललं जातं ना, त्याच्यात न्यूडचं नाव घेतलं. डेफिनेटली. आणि मराठी सिनेमा माझ्यासाठी तो एक लँडमार्क आहेच आहे. अगदी. पण आता आरेला कारे असं जे म्हणायचं आहे ना, मला फार म्हणजे धक्काच बसला की असं कारे असं उपेंद्र लिमयला पण कोणीतरी करू शकतं. म्हणजे ती कांचन कोंबडी जी आहे, तुम्हाला तो आठवतो सिनेमाचा क्लायमॅक्सचा तो ट्रेन मधला शॉट आहे की जो टाईप तो आवाज देतो आणि ती ज्या टाईपनी त्याला मोठ्या आवाजात जास्त बोलते. तर ती फिल्मच एक म्हणजे ती फार वेगळ्या पद्धतीची फिल्म आहे. म्हणजे आजच्या तरुण मुलांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलेली फिल्म आहे. आणि तो जो रोल आहे तो आता पण केलेल्या सगळ्या रोलपेक्षा वेगळा आहे, सगळ्यात वेगळा आहे. त्याच्याबद्दल सांग तू जरा. हा म्हणजे मी नानी ते कांचन कोंबडी म्हणजे. हो हो. मी ह्याला कुणाला बोलायचे ना, यार थँक्स यार तूने क्या रोल दिया है. म्हणजे मी त्याला बोलले की आतापर्यंत जेवढे सिनेमे केले होते मी, त्याच्यात नेहमीच माझ्यावर अन्याय होतोय. माझा नवरा बेवडाच आहे, तो मला मारतोच आहे, आणि काय म्हणजे फक्तच अन्याय सहन करते मी. ह्याच गोष्टी माझ्या वाट्याला येत होत्या. म्हणलं
मला पहिल्यांदा असं झालं की मडगाव एक्सप्रेस म्हटलं मी दादागिरी करणार आहे. हा, मी रिव्हॉल्वर दाखवणार आहे माझ्या नवऱ्याला. मी इतके खुश झाले ना त्याच्यात. तर येस, माझ्यासाठी खरं तर मडगाव एक्सप्रेस तसा खूप वेगळा सिनेमा आहे. फॅन्टॅस्टिक झाली. येस येस. आणि त्या सिनेमामध्ये मला खूप विनोदी याच्या सिनेमे तसे कमी केले म्हणून म्हणणं की टोटल ऑल डिफरंट वेगळी छाया दिसते. येस येस. म्हणजे लुक वाईज पण मला म्हणजे कौतुकच आहे कुणालचं. त्याने लुक पण असं ठरवलं होतं की बाबा ही काय बोलते ती, ही डॉन आहे पण ही नऊवारी साडी नेसून, ही पूर्ण दागिने घालून, इवन ती चंद्रकोर जी मी लावत होती ना, तर ते कुणालचं ठरलं होतं की ती चंद्रकोर वाकडीच तिरकी आहे. तुम्ही जर बघाल त्या सिनेमात तिरकी आहे. तर मी पण त्याला बोलायचं नाही कुणाल ये ऐसे नाही होता, ये ऐसा नाही छायाजी. त्याच्या डोक्यात ते ठरलेलं होतं की ही कांचन कोंबडी अशी दिसणार तर अशीच दिसणार. ओके. सो आणि त्या सिनेमामुळे मला असं झालं ना, एक तर मी विनोदी केलं नव्हतं, त्यात डान्स वाटायला आला आणि सगळंच. आणि बरोबर माझ्या अशी तगडी टीम होती. वेगळ्या टाईपची फिल्म होती, त्या धमालच होती ओव्हरऑल. हो. आणि त्याच्यात ही तगडी टीम होती. दिबेंदू, प्रतीक गांधी हे बाप लोक आहेत. उत्तम नाटक. प्रतीक वगैरे खूपच छान आहे. पण एवढी धमाल सिनेमा करताना काही धमाल घडली असेल ना, असं काही आवर्जून आठवते कधी? दर दिवशीच धमाल घडत होती, कारण टीमच अशी होती ना. कारण की हे उठता बसता काहीतरी असं कमेंट पास करणारी. आणि जाणवतो आपल्याला खूप सीन इम्प्रोवाइज पण केलेले आहेत तिथे, असं होय 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 जाणवत होतं. येस. मला तो किस्सा सांगायला आवडेल. मला ना त्या शूटिंगच्या वेळी बोलते ना, आपल्याला पडद्यावर खूप वेगळ्या दिसतात गोष्टी आणि खरं पडद्यामागे खूप वेगळं चाललेलं असतं. जो ट्रेनचा सीन तुम्ही सांगताय, जो लोकांनी खूप एन्जॉय केला, त्या सीनच्या वेळी काय होतं ना, मला फ्रोझन शोल्डरचा 2 वर्ष खूप त्रास होता. तर ते रिव्हॉल्वर घेऊन ती अशी असते ना, तर माझा हात ना तेव्हा ह्याच्यावर वर जातच नव्हता. ओके. आता मी ते कुणाला काय सांगितलं नव्हतं, सांगून रोल गेला तर मी किरण रावला सांगितलं होतं. तर काय फरक असतो. किरण रावला मी सांगितलं होतं की मेरे को ना फ्रोझन शोल्डर आहे. त्या म्हणजे तिने अख्ख्या सिनेमात कधी कधी मी विसरून जायची की अरे आपल्याला हे नाही केलं पाहिजे. पण मी सांगायच्या आधी ती सांगायची, अरे वो छायाजी को वो आहे ना, वो थोडा नीचे लगावा, छायाजी का वहां तक हात नाही पोहोचेगा. तर हे ते ना माणूस. येस. तर मी कुणाला सांगितलं नव्हतं. तर मला ती गंमत ही सांगायची आहे ना की त्या शेवटच्या सीन मध्ये ते असतं ना रिव्हॉल्वर, तर ते दिसतं पण अशी राहायची ना मी. आणि मी स्टॉप आणि तो थांबायला सांगायचा ना, आणि मग मी अशी थांबायचे आणि मग तो हळूहळू हात माझा असं थरथर थरथर टेक पर्यंत तो असा ना प्रत्येक टेकला असा खाली यायचा. तर पण ते गंमत होती. पण प्रतीकचा पण सेम प्रॉब्लेम होता. तर ना प्रतीकला कळायचं, प्रतीकचं पण ऑपरेशन करून घेतलंय, त्याला पण फ्रोझन शोल्डरचा त्रास झाला होता, तर त्याने ऑपरेशन करून घेतलं. तर ते त्यांच्या लक्षात यायचं की अरे ही स्टार्टिंग तर गन इथे होती आणि हळूहळू हळूहळू ती खाली यायची. पण ते सगळे काळजी घ्यायचे. अशा इंटरेस्टिंगच क्लायमॅक्स झालाय. म्हणजे आता मी अगदी शेवटच्या एका प्रश्नाकडे जाणार आहे, पण त्याच्या आधी म्हणजे आता हा ऍक्शन सिक्वेन्सचा विषय आला म्हणून मागच्या वर्षी मी एका इंटरेस्टिंग फिल्म बद्दल ऐकलेलं होतं. आणखी नाही मला सांगायला आवडेल, सॉरी हा. म्हणजे गमती जमती असतात आपल्या आपल्यात. आणि माझ्या त्या फिल्ममध्ये काय झालं, माझ्याबरोबर ज्या माझ्या फंटर दाखवल्या होत्या त्या माझ्या जुन्या मैत्रिणी होत्या. तर आमचं खरं रियुनियन होतं की आम्ही खूप वर्षांनी भेटलो आणि जी सिनेमामध्ये त्यांची जी गंमत दिसते ना, आम्ही पण आमची तशीच गंमत चालली. हो. तर तो सीन आहे ना की आम्ही त्या आमच्या अड्ड्यावर बघा चालत येतो काहीतरी बोलत बोलत आणि नंतर मग मी थुंकते तिकडे उपेंद्रचा, म्हणजे प्रत्येकीच्या नवऱ्याचे फोटो असतात. तर त्या तिकडून जायचं आपण आणि त्यांचं ठरलेलं असतं की प्रत्येकाने आपल्या नवऱ्याच्या फोटोकडे थुकायचं आणि पुढे जायचं. आमचा पहिला टेक झाला, मी चालत गेले आणि थुकलं. तर तो सीन आवडला सगळ्यांना. पण मग कुणाला सांगितलं की नाही और गुस्सा चाहिए. तर आम्ही आपल्या तिघींनी म्हटलं ना, आम्ही आपलं काहीतरी असतं ना डोक्यात, छायाताई राग राहायचा, ठेव याला ठेव डोळ्यासमोर किंवा त्याला ठेव, असं करू नये ना, राग काढा म्हणलं. आणि ना जोश मध्ये आम्ही सेकंड टेक केला ना, आम्ही चालत चालत आलो आणि मला आठवतंय ना, म्हणजे अख्खा सीन बाजूला आणि आमचं ना एवढ्या जोरात केलं ना की कुणाला सांगितलं की भाई इथं नाही.
गमती जमती तिकडे घडत नाही, होतं. पण तो इतका फोर्स चुकण्यामध्ये आणताना डोळ्यासमोर तू कुणाला ठेवलं होतं हे विचारणार नाही मी. नका विचारू. पण ऍक्शन सीनचा मात्र मी नक्की विचारेन की मागच्या वर्षी असं मी वाचलं होतं की एका फिल्ममध्ये जवळपास 11 मिनिटाचा तुझा केवळ ऍक्शन सीन आहे. पेडिग्री नावाची. येस येस येस. हो, ते फार एक्सक्लुझिव्ह आहे. म्हणजे त्या पेडिग्री बद्दल खूप कमी माहिती आहे. ती सायलेंट फिल्म आहे. Yes, आणि खूप वेगळ्या प्रकारचा मला तर रुपेश पॉल असं काहीतरी. होय होय, रुपेश. तर त्या फिल्म बद्दल अजिबात कोणाला काय माहिती नाही. तर तू त्याच्याबद्दल बोल. येस. ती फिल्म म्हणजे हल्ली ते आलंय ना, फिल्म आणि शॉर्ट फिल्मच्या मधलं एक. बरं. तर तशी ती 90 मिनिटाची फिल्म आहे. येस. आणि म्हणजे मला खूप असं भारी, म्हणजे मला एवढं बरं वाटलं होतं ना की त्याला अशी फिल्म करावीशी वाटली आणि त्याला मला कास्ट करावं असं वाटलं की सायलेंट फिल्म आहे आणि लीड आहे त्यातलं. हो. आणि अख्ख्या फिल्म मध्ये मी ट्रेलर बघितला तो फारच भारी येतो. होय होय, बरोबर. तर पण आता तेच बघूया त्याचं काय होतंय. पण तो एक नवीन प्रयोग आहे. येस. एक म्हणजे तिच्या परमिशनने सांगतो, मला माहित नाही किती तुम्हाला जाहीर करायचं नाही अजून. पेडिग्री नावाची एक फिल्म आता लवकरच तिची येणार आहे. ती लीड करते आहे. आणि त्या फिल्मचं वैशिष्ट्य असं आहे की जवळपास 30-40 वर्षानंतर एक टोटली सायलेंट फिल्म आहे ती. म्हणजे त्याच्यामध्ये डायलॉग लेस फिल्म. सायलेंट नाही म्हणता येणार का, त्यात म्युझिक स्कोअर इफेक्ट सगळं असणारच आहे, पण त्यात डायलॉग्स नाही आहेत. आणि त्यात ती छायाने जवळपास 11 मिनिटाचा एक ॲक्शन सिक्वेन्स तिने त्यात केलेला आहे. आणि आता मी अगदी शेवटचा प्रश्न विचारतोय की ज्याची खूप गंमत, खूप चर्चा झाली, म्हणजे कान्समध्ये काय नेमकं मिळालं, कुठल्या फिल्मला मिळालं ह्याच्यापेक्षा पण ना सोशल मीडियावर छाया इन कान हा एक वेगळा चॅप्टर चालला होता. तर मग ते रेड कार्पेटवर जाताना त्यातलं फिलिंग काय झालं, मग तिथे कुठले कपडे घालायचे, मग आपण कुठले कपडे वापरणार आहोत, तिथं कोण लोक भेटले, काय झालं. आता मला असं वाटतं की काय म्हणतो आपण, विदाऊट एनी कट, फक्त तुझा कानचा अनुभव, तिथल्या गमती जमती त्या सांग. गमती जमती तर घडल्यास खूप, म्हणजे मी जिथे जाते तिथे घडतंच काही ना काही, असं तो हेच आहे. पण येस, खूप भारी वाटलं की 30 वर्षानंतर आपला इंडियन सिनेमा निवडला जाणं आणि आपण त्याचा एक भाग आहोत. तर म्हणजे सुरुवात झाली मग. कारण तोपर्यंत ना मलाही असं होतं की कान्सला जायचंय, म्हणजे मी कुणालाही सांगितलं ना की अरे माझी फिल्म कान्सला सिलेक्ट झाली, मी जाणार आहे, तर फिल्म बद्दल नाही विचारायचे कुणी मला. अरे मग तू पण आता तो गाऊन घालणार, म्हणजे कान्स फिल्म फेस्टिवल म्हणजे गाऊन घातला. तर आणि मलाही खरं असं वाटलं होतं की कंपल्सरी ना तसा साधारण गाऊन आपल्याला घ्यावा लागणार आहे म्हणून. तर आणि मग तसं एकमेकींना सांगून, आणि त्यांचे असतात काही प्रोटोकॉल की तुम्ही हे असे कपडे घातले पाहिजेत किंवा असे नाही घातले पाहिजेत किंवा असं काही काय होतं. तर ती तयारी सुरू झाली. तर माझ्यासाठी एक म्हणजे एवढी वर्ष काम करते, पण हे काही जे काही 2 महिने होते ना ते वेगळाच माझं शिकण्यात गेले. तर तेच आहे. मग सुरू झालं की बाबा आता छान दिसलं पाहिजे. मग डिझायनर बरोबर चर्चा करा, स्टायलिस्ट हे करा, ते वगैरे ते सगळं सुरू झालं. लकीली चांगली माणसं जोडली गेली. म्हणजे मला आता मध्ये कुठल्या तरी जर्नलिस्टने बरेच वेळा आता इंटरव्ह्यूज देते ना, तर आपण बोलतो काहीतरी वेगळं आणि लोक छापतात काहीतरी वेगळं. तर एका जर्नलिस्टने असंच काहीतरी छापलंय की अरे गिरणी कामगाराच्या मुलीला कोणी डिझायनर कपडे देत नाही. तर तसं नाही, उलट मला खूप लोकांनी मदत केलं. रॉ मँगो सारखा ब्रँड, ज्याचं मी कधी ध्यानीवानी विचार पण केला नव्हता की रॉ मँगो सारखा ब्रँड मला का कपडे देईल. म्हणजे लाखाच्या घरात त्याचं असतं. आपण इथे 1-2 हजाराची गोष्ट घेताना आम्ही 4-4 तास घालवतो. ही साडी अच्छा नाही, मग ह्याचा रंगच गेला तर ह्याचं तसं. तर उलट मला खूप लोकांनी मदतच केली. तर ते स्टायलिस्ट बिलिस्ट सुरू झालं आणि काय सगळं झालं. तर किस्से सांगायचे तर सगळं हे करून झाल्यावर तिथला किस्सा, एक तर मला लँग्वेजचा खूप तिकडे प्रॉब्लेम आहे सुरुवातीला झाला, पण नंतर ते गोष्टी म्हणजे मी सगळं बाजूला ठेवून मी त्यांच्याबरोबर मराठी हिंदी वाटेल त्या भाषेत बोलत होते. कारण तिथेही मग अभिनय करून आपलं काम काढून घ्यायचं हेच केलं. आणि
ज्या दिवसाबद्दल सगळ्यांना उत्सुकता कौतुक होती. होतं खूप, तो दिवस खरंच म्हणजे आम्हाला असं वाटलंच नव्हतं. अजूनही काल 1 महिना झाला बरोबर अवॉर्ड डिक्लेअर होऊन. तो 1 महिना असा गेलाय ना की काय बाप रे बाप. आम्हाला जायच्या आधी असंच वाटलं होतं की स्क्रीनिंग अटेंड करायचंय आणि यायचंय. बरोबर. ज्या दिवशी आम्ही स्क्रीनिंगला निघालो ना तर आधी असं धाकधूक होतं, कारण की हे असं बघितलंच नव्हतं ना कधी की एक ठराविक वेळ दिली जाते, आपण तयार होतोय, त्याने गाड्या येतात मोठमोठ्या, त्या गाड्यांमध्ये आपण बसतोय, मग त्या गाड्या अशा निघणार. आणि खरंच की म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे ना गर्दी लोकांची, आणि ते सगळे फक्त त्या गाडीत असे डोकावून आपल्याला बघतात. इतकं भारी वाटत होतं ना. पण ना असं थोडं धगधग पण व्हायला लागलं की अरे बापरे. आणि आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो एक तर अशा कपड्यांची आपल्याला सवय नाही. जे काही मी तिकडे ते कपडे घातले ते खरंच सवय नाही. आपण आपलं मिळेल ते चढवलं आणि निघालो अशातले होतो. तर ते एक तर कपड्यांचं थोडंसं टेन्शन होतं, काय होतं. बरं तिथे जे तुम्हाला दिसतं ना टीव्हीवर की अशा काही ऍक्ट्रेस असतात, त्यांचे कपडे असतात, मग ते असे पकडायला तिथे 4-5 माणसं असतात. आमच्या मदतीला तिकडे कोणी नव्हतं, काही नाही. स्वतःचं सगळं स्वतःला करायचं असायचं A to Z. म्हणजे ते 4-4, 5-5 कपडे कसे अंगावर चढवायचे आहेत ना, ही पण एक मोठी सर्कस होती. सो तिथे गेलो आणि ना गाडीतून उतरताना मला कानावर गाणं पडलं की गुलाबी साडी. बर. हे तिथे चालू होतं आणि मला असं झालं ना की अरे मी पायलला म्हटलं, पायल मराठी गाणं. मी सांगते ना, जेवढी काही जी भीती होती, जे काही होतं ना ते अस्वस्थपणा आणि काय, ते एका मराठी गाण्याने ना सगळं पळून गेलं. येस. म्हणजे असं झालं यार, ते आपोआपच होतं यार. आम्ही क्षणात विसरून गेले की आपण कान्स फिल्म फेस्टिवलला आहोत आणि ही सगळी माणसं फॉरेनर हे ते असे सगळं विसरून गेलो. आणि जे मग ते काही सुरू झालं ना, म्हणजे आज मी बघते तर ना तो वेडेपणा गेलाय अक्षरशः. पण तेच आहे की आज भारी वाटतं की ठरवून नाही पण जे काही नियम होते, चांगल्या अर्थाने बोलते, की ते तोडले गेले आणि ती ताकद फक्त सिनेमाची. येस येस. त्यातनं नवीन गोष्टी. येस. हो. म्हणजे त्याच्यानंतर आम्हाला उभंच राहू देत नव्हते कोणी. आम्ही असे पोज देण्यासाठी आमचा एकही इंडिव्हिज्युअल फोटो नाहीये, ज्याच्यासाठी लोक खूप खर्च करतात की अरे रेड कार्पेटवर फोटो असायला पाहिजे आपला. आम्ही नाचण्यातच इतके मशगूल होतो आणि आम्ही सगळे घोळकाने जे काही चाललं होतं ना, आमचा कुणाचाच इंडिव्हिज्युअल फोटो नाहीये. पण येस, तिकडे आम्ही उभं राहिलो की उलट ते सगळे फोटोग्राफर्स वगैरे आम्हाला सांगायचे डान्स. म्हणजे त्यांना पण ही नवीन गोष्ट म्हणजे इतकी आवडली आहे ना की मजा आली. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.